नमस्कार 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळे छान, व्यवस्थित, आनंदात. आणि मला हे इतकं आवडतं ना की 7:30 झाले ना की सगळ्या ताई ज्या काय अगदी टीव्ही समोर अगदी छान मस्तपैकी बसतात आणि आपला हा कार्यक्रम बघत असतात. खूप छान वाटतं. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया ह्या कार्यक्रमाला. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे. सगळ्या ताई अगदी ठरवून आलेले आहेत की मी आज हुकुमाची राणी होणारच. काय उत्साह बघा सगळ्यांमध्ये. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हो 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 माहिती आहे मला. आपण खेळ सुरू करणार आहोत, कारण त्याशिवाय हुकमाची राणी कशी ठरणार आहे की नाही. आणि ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा लगेचच खेळांना सुरुवात करूया. चला लवकर. आणि पहिल्या खेळामध्ये या 10 ताई ते सहभागी झालेले आहेत. आता हा मी खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. हा, खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हसली ती फसली. व्हेरी गुड. हा, ताई खेळाचं नाव. हा, हसली ती फसली. हसली ती फसली. हसली ती फसली. बसली. बसकी. अच्छा, बरं, ठीक आहे. हा, ताई खेळाचं नाव. हसली की फसली. हसली की फसली. व्हेरी गुड. हसली की फसली. क्या बात आहे. हा, ताई पटकन होऊन जाऊ दे खेळाचं नाव. हसली ती फसली. हसली ती फसली. हसली ती फसली. ठीक आहे, हरकत नाही. नाव तर कळलेले. हा, व्हेरी गुड. हसली ती फसली. हसली ती फसली. हा, हसली ती फसली. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, चला तर मग नाव तर कळलेले. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. इथे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना ते नृत्य करायचे जागेवरतीच. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू म्हटल्यानंतर आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे, ओके. आणि अजिबात स्टॅच्यू म्हटल्यावर असं सरळ उभं राहायचं नाही. नजर खाली नाही, सरळ किंवा वरतीच पाहिजे नजर. ठीक आहे. आणि अजिबात हसायचं नाही, हलायचं नाही आणि डोळे मिचकवायचे नाही. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. एवढंच करायचंय आपण. बरं, ठीक आहे. व्हेरी गुड. हा, गोजिरीला साजीरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. स्टॅच्यू. हसली आणि फसली ही कुठली ऍक्शन होती अशी? हा, हरकत नाही. व्हेरी गुड. ताई बसू शकते. हा, आणि आजे ए आजे आजी हल ना थोडी. आजी नाही रे, आजी हलतच नाहीये. हा, ताई हसते. हसली आणि फसली. ताई बसू शकते. ओके. ओके. ताई तू हललेली आहेस, हसलेली पण आहे. तू बाद झाली. तू बसू शकते. ताई डोळे हलल्या. हल्ली तो ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ओके. आणि आता बघूया. सगळ्या जणी खरंच कौतुक आहे इतक्या वेळ स्टॅच्यू होऊन राहणं. पण हा खेळ आहे, त्याच्यामुळे एक जण ताई तर बाद होणारच. ताई डोळे विचकवले. ताई तू बाद झालीस.
डोळे विचकाव्या आपने ताई ताई ये देखो अभी अभी बहू अभी अभी डोळे मिचकाव्या हाँ अभी अभी मान ऐसे भी ऐसे हाँ ये किया हरकत नाही ताई तुम्ही बसू शकता आप बस केलेलो काय छान आहे ते एकदा सांग बाई आम्हाला म्हणजे आम्हाला पण कळेल काहीतरी आहे छान पण सांगायचंच नाही तुला पण आता सांग कारण 5 ताई 5 झालेले आहेत आणि 5 ताई गेलेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन 10 ताईंमधून या 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन हा खेळ काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे तो कसा खेळायचा आहे तेही सांगणार आहे खेळाचं नाव काय आहे तेही सांगणार आहे पण त्याआधी या 5 ताया इथे आल्या तर एक छोटासा खेळ मी तुमच्या बरोबर खेळणार आहे आधी पटकन सोप्पा हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे बरं आपल्याला म्हणजे लहानपणी शाळेत असताना आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगा असा एक प्रश्न असायचा तर मी तुम्हाला ते शब्द सांगणार आहेत त्याच्या उलट तुम्ही सांगायचे ठीक आहे हा नक्की तयार आहेत बरं जिला येते तिने आधी टाळी वाजवायची पहिला शब्द आहे दिवस या ताईने 1 मिनिट काय रात्र ओके हा त्याच्यानंतर दुसरा आहे जाड पातळ जाड सडपातळ ओके उंच या ताईंनी हा काय बुटका बुटका बोलताना माझ्याकडे का पाहिलं खरं खरं सांगता येईल हा मला बोललीस का नाही मी स्वतः बुटके तुम्हाला कसा चालेल दे इधर हम सेम आहे इधर हरकत नाही चौथा शब्द आहे हसणे हेच वाजवते रडणे 4 आता शेवटचा शब्द ओके शेवटचा शब्द आहे गोरा आता पण त्यांनीच वाजवलेली आहे पहिली हा काय काळा आता सुद्धा माझ्याकडे का बघितलं काळा बोलताना हा मगाशी गुटका बोलताना माझ्याकडे बघितलं काळा बोलताना माझ्याकडे बघितलं तुमच्याकडे जाणार ना नजर मला नाही ना बोलत हा मग ठीक आहे हरकत नाही पण बोललेस तरी चालेल मी आहेच आपल्याला काय जो है वो है ताली दे इधर हा मस्त 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली त्या ताईंनी त्याच्यामुळे या खेळामध्ये विजेती झालेली आहे ही ताई आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला आता या खेळाचं नाव सांगतो खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल आता काय करायचंय की तुमच्या प्रत्येक ताई समोर 5-5 स्ट्रॉ आहेत हा आणि प्लॅस्टिकची बाटली आहे ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर स्ट्रॉ घ्यायचे आणि बाटलीमध्ये टाकायचे जी ताई कमीत कमी वेळेमध्ये हे 5च्या 5 स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल एक करून ना एकदम नाही हा एक करून ती ताई विजेती त्याच्यानंतरची दुसरी अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये अत्यंत सोपं आहे काय करायचंय स्ट्रॉ घ्यायचे आणि असा टाकायचंय या असा खेळ आहे आपला हा हात मागे हा ओके कळले तुम्हाला नक्की वेळ सुरू होते 1 2 3 हा 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 शाबाश हा शाबाश 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 व्हेरी गुड हा 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 शाबाश हा हा व्हेरी गुड हा हा शाबाश शाबाश पटापट कुठली ताई पटकन 5 स्ट्रॉ टाकते तिने हात वरती करायचे हा व्हेरी गुड 5 स्ट्रॉ बाटलीत टाकून झाल्यानंतर हात वरती करायचंय ओके हा व्हेरी गुड हात वरती ठेवा हा शाबाश हा व्हेरी गुड हा शाबाश ओके हाँ वेरी गुड हाँ 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 ये बात हाँ के हाथ मागे हाँ वेरी गुड हाँ शाबाश हाँ ओके पुन्हा घ्यायचे हाँ पुन्हा घ्यायचे आणि शेवटची 10 सेकंद 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 वेळ संपलेली आहे निर्णय असा आहे की जी 2 नंबरची ताई आहे
ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 1 नंबरची ताई आहे ती ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि 5 ताईंमधून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे. पण दोन्ही ताईंबरोबर आपण हा खेळ खेळणार आहोतच. या खेळाचं नाव काय आहे किंवा हा खेळ कसा खेळायचा हे मी सांगणारच आहे. पण त्याआधी आपण ह्या दोन्ही ताईंबरोबर जरा गप्पा करणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या माहेरबद्दल जाणून घेणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. उज्ज्वला निखिल पळसे. आणि माहेर कुठलं? हडपसर. आणि सासर? तळेगाव. सासर तळेगाव, माहेर पण हडपसर मध्येच राहत. हडपसर मध्येच राहतेस तू. वा, व्हेरी गुड. म्हणजे माहेरच जवळ आहे. माहेर जवळ आहे. माहेर जवळ जवळ आहे. कधीही वाटलं सासर पण मनात आलं जवळ आहे, की- माहेरचं पण जवळ. अच्छा. लव्ह मॅरेज. लव. मी कसं ओळखलं सांग? माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी बघूनच सांगतो. मामाचाच मुलगा आहे. बरं, पण मग आधीपासूनच असं आवडत होतं? लहानपणापासूनच प्रेम होतं. एक मिनिट. लहानपणापासून म्हणजे कधीपासून? वय वर्ष? 5वी पासून. अभ्यास करायचा कधी मग तुम्ही? शिकले 9वी पर्यंत शिकले. 9वी पर्यंत शिकले. काम करून आई वडिलांची पण परिस्थिती नव्हती. अच्छा. धुणं भांड्याची काम केली तेवढी 9वी पर्यंत शिकले. अच्छा. आईला काम करू लागायचे. अच्छा. तिथून मग शाळेत जायचे. 9वी पर्यंत तर शिकले. आणि मग त्याच्यामुळे परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण करायला भेटलं नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष 9 वर्ष झालेली आहेत. भाऊजींचं व्यवस्थित आहे. चाललेलं? व्यवस्थित आहे. व्हेरी गुड. काय करतात भाऊजी? शोरूमला कामाला आहे. शोरूमला कामाला आहेत, नोकरी करतात. हो, वा, हो. खूप छान. बरं, तर एक माहेर म्हटलं तर आधी सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई. वाटलंच होतं मला. आईच येते, कारण आईची जागा कोणी नाही घेऊ शकत. कोणीच घेऊ आई शकत. आणि बाबांची. काय सांगशील आईबद्दल? जीव मला खूप जास्त करते. माझ्या जीव, कारण की कष्ट तेवढे मी केलेच असतं, त्याच्यामुळे माझ्यावर जीव. लग्न होसपर्यंत कष्ट मी केले, त्याच्यामुळे जीव लावते, अजून जीव लावते. ताई तुमचं खरं तर खरंच खूप कौतुक आहे. म्हणजे मी 16 सख्यांच्या या कार्यक्रमातून मी इतक्या सगळ्या ताईंशी गप्पा करत असतो. त्यांचा तो सगळा प्रवास मी ऐकत असतो आणि ते ज्या पद्धतीने सांगत असताना तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने अगदी कष्ट करून इथपर्यंत आलेला आहात. ताई तू मग अशी म्हणालीस की धुणी भांडी आम्ही करत होतो वगैरे. अजून पण मी तेच करते. काय येतं तेव्हा मनामध्ये? काय नाही, परिस्थिती. पण तेव्हा जेव्हा त्यावेळेला धुणी भांडी करत होती तेव्हा त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय यायचं आईकडे बघून? काही नाही, आपलं आईला साथ द्यायची हेच ठरव. आई शेवटपर्यंत आईला साथ दिली. ताई नक्कीच तुझं कौतुक आहे, कारण ज्या पद्धतीने कष्ट करून तू आता इथपर्यंत आलेली आहेस आणि नक्कीच ही सुद्धा परिस्थिती बदलेल. आणि माझ्याकडनं खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. ताई तुझं नाव सांग. शिंदू खंदारे. माहेर कुठलं? बीड. अच्छा. आणि सासर कुठलं? नेकनोर. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 18. काय करतात भाऊजी? किराणा दुकानामध्ये आपलं माल येतो ना, हा. ते गाड्या खाली करून घेतात. माहेरची सगळ्यात आवडणारी व्यक्ती कुठली तुझी? वडील. काय सांगशील बाबांबद्दल? म्हणजे बाबा म्हणजे मी सगळ्यात छोटी होते, पण सगळे माझ्यापेक्षा मोठे होते, पण माझ्या बाबांमध्ये जर म्हटलं तर मीच आवडती होते. तुझ आवडती होती? काय कारण म्हणजे होतं? मी ना चांगली 10 वर्षाची होईपर्यंत त्यांच्या खांद्यावरती फिरत होते. अच्छा. हा. ते जर बाहेर गेले ना कुठं, तर ते माझ्यासाठी कुठं थांबले नाहीत मुक्कामाला. का तर ना, ते आल्याशिवाय मी कधीच जेवत नव्हते आणि त्यांच्या ताटात जेवल्याशिवाय मी जेवतच नव्हते. तशी झोपून जायचे, पण मी कधीच जेवले नाही. त्यामुळे माझे वडील जर बाहेर जर गेले ना, तर ते कधीच मुकामी राहत नसत. ते म्हणत माझी मुलगी आहे ना तशी झोपून जाईन, त्यामुळे मी थांबत नाही. शेवटी वडील असतात. हा. त्यांना आपल्या मुलांची काळजीच असते. काळजी असते. आणि 10 वर्ष तू वडिलांच्या खांद्यावर फिरलेली आहे. हा. तर त्यासारखा प्रवास नाही कुठला माहिती? नाही.
कुठलाच नाही. म्हणजे तुम्ही विमानाने फिराल, तुम्ही कुठून पण मोठमोठ्या फिराल. लक्झरी गाड्यातून फिराल, पण वडिलांच्या खांद्यावरती बसून जो प्रवास केलेला असतो ना, तो आयुष्यात कधीच विसरू कधीच शकत नाही नाही. नाही आणि ते सुख आणि ते खरंच नशिबान आहेस. नशिबाने हो आहे पण नंतर पण मग आता तो प्रवास किंवा ते मिस करतेस तू? ते. हा करते की काय झालं होतं माहिती का, म्हणजे आमचं लग्न जमवलं टायमाला माझ्या वडिलांची परिस्थिती थोडीशी म्हणजे खालची होती. तर म्हणजे लग्न जमवलं टायमाला मुलं मुलीला पाहायला येते, अच्छा, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही स्वतःहून मुलाला पाहायला जात होतो. काय सांगते? हा, माझे वडील स्वतःहून मला घेऊन जायचे पाहिला. मुलाच्या घरी? का तर माझ्या वडिलांच्या घरी ना घर बांधलेलं नव्हतं. मग माझे वडील काय बोलायचे, आपल्या जरी घरी बोलवलं तर आपली परिस्थिती नाहीये व्यवस्थित, आपलं घर नाही व्यवस्थित, मग आपण त्यांच्या घरी जाऊया. आणि आम्ही गेलो ना कंपल्सरी दोघंच जायचो, माझे वडील आणि मी. अच्छा, हा, मग तिथं गेल्याच्या नंतर कोणीतरी पाहुणे असायचे तिथं, मग त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर मग त्या मुलांनी यायचं, मग पाहायचं, मग 2 वेळा असं झालं. अच्छा. म्हणजे एरवी कसं मुलीच्या घरी येतात, हा. मग मुलगा पण बसलेला आम्ही असतो स्वतः होऊन आणि त्यांच्या घरी आता गेलेलो. तू आणि बाबा बसलेले असायचे आणि मग मुलगा यायचा. हा. हे वेगळंच आहे आणि वेगळं झालं. क्या बात आहे. असं असायला पाहिजे, वेगळं असं असायला पाहिजे. कसं वाटतं आज मनापासून व्यक्त होऊन बोलून? खूप छान वाटतंय. तुम्ही म्हणजे असं न कोणी प्रश्न विचारणारे तुम्ही विचारले, त्यामुळं खूप खूप ह्या जुन्या आठवणी तो सगळ्यांच्या समोर सांगायला, तुमच्या समोर सांगायला छान वाटलं. छान वाटले की हा, नाही? हा. अर्थातच, कारण हा कार्यक्रम तुझा आहे, हा तुमचा कार्यक्रम आहे, हे माहेर आहे, माहेर वाशिणी असतो, त्यामुळे बिंदास आणि छान वाटतंय मला. अगदी मनापासून सांगते, तू ज्या पद्धतीने बोलतेस, व्यक्त होतेस, खरं खूप छान वाटते ताई. आणि आता खेळायला सुरुवात करायची? हो. वा, चला तर सुरू करूया आपल्या खेळाला. आणि दोघींबरोबर छान गप्पा करून झाल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. हा खेळ तुम्हाला आता कळला असेल, कारण खूप मजेशीर खेळ आहे. तर हा खेळ असा आहे की दोन्ही ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा पलेता किंवा हे उलटणं असं इथे पकडायचे. हा, आणि जे तुमच्यासमोर पत्ते आहेत ते पत्ते या उलटण्याने असे उचलायचे आणि या परातीत टाकायचे. जी ताई जास्तीत जास्त पत्ते ह्या परातीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. कळले तुम्हाला ताई? दोघींनाही कळलेले? ओके, व्यवस्थित. मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्याची पट्टी बांधायची. या बरं. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शबाश शबाश, लवकर. मागे पकडायचा, हा हात लावायचा नाही, हा हात मागे. हा, एकदम वरती पकडायचंय, उलटणं एकदम वरती पकडायचंय. हा, शबाश शबाश. हा, व्हेरी गुड, शबाश. हा, मस्तच, खूप छान, व्हेरी गुड. अरे खूप पत्ते येत आहेत, व्हेरी गुड. त्या बाजू ताई, मस्त खेळतेस तू. शबाश शबाश शबाश. हा, आणि छान पत्ते असे छान फ्राय झालेले आहेत. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड. हा, सावकाश सावकाश, सावकाश सावकाश, व्हेरी गुड, मस्तच, व्हेरी गुड ताई, मस्तच. हो हो, केवढे केवढे पत्ते तळलेत, मला तर तोंडाला पाणी सुटले. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. आणि बघू दे, निर्णय तुमच्या समोरच आहे. हे बघा, पत्ते मोजायची अजिबातच गरज नाहीये. आणि अर्थातच विजेती ठरलेली आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ताई. तू उपविजेती ठरलेली आहेस. तुला सन मराठीकडून आणि 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू. व्हेरी गुड. कसं वाटतंय ताई, उपविजेती ठरलेली आहे? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. मजा आली खेळ खेळ? हो, खूप मजा. नक्की. हा, व्हेरी गुड ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा. वाटलंच नाही मी जिंकल म्हणून. वाटलंच नव्हतं नव्हतं वाटलं मला. पण हे खेळ खेळून कसं वाटलं? एकदम खूप छान. आणि आता हुकमाची राणी झालेली आहे. एकच नंबर. एकच नंबर. एकच नंबर. बरं सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहेस? मिस्टरांना. मिस्टरांना. सासूबाई तर इथंच आहेत. अच्छा सासूबाई इथंच आहेत का? सासूबाई हुकमाची राणी झाली बाबा. हा छानस स्माइल दे की आता. हा व्हेरी गुड. हा ताई खरंच तुझं अगदी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, 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 सोहळा सख्यांचा.